सर्व प्रवक्ते, आपण सर्व पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, पुण्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व विधिमंडळ सदस्य, विधानसभा, विधान परिषद पक्षाचे प्रवक्ते आणि पक्षाच्या प्रमुख, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे प्रमुख अशी बैठक त्या ठिकाणी झाली। आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभारी मंत्री, विधानसभा, विधान परिषद सदस्य यांच्यावरती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी निश्चित करत असताना विधानसभा मतदारसंघाची सुद्धा जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही निश्चित केली आणि महायुतीचे 48 उमेदवार त्या ठिकाणी उभे राहणार आहेत। अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा ही सगळी प्रमुख नेते मंडळी त्यांच्या त्यांच्या परिसरामध्ये असलेल्या महायुतीच्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये सुद्धा प्रचारासाठी पूर्ण वेळ त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत। आमचे जे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्यावरती सुद्धा काही जबाबदारी त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आगामी लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही एकत्रितपणाने त्या ठिकाणी सामोरं जाणार आहोत। आजच्या या बैठकीमध्ये सर्वच विधिमंडळ सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना या संबंध प्रचाराच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी केल्या, त्याचा सुद्धा अंतर्भाव त्या संबंध आम्ही जे काही कार्यक्रम तयार करणार आहोत त्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। जरा कृपा करून पाठीमागे जे आहेत ना, अशा पद्धतीने एक प्रचाराची रूपरेषा त्या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे। 2 दिवसामध्ये कदाचित महायुतीची एकत्रित पत्रकार परिषद त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल। त्यावेळेला सुद्धा आपल्या मार्फत एकंदरीत जे काही महाराष्ट्रामध्ये महायुतीचं जागा वाटप असेल, इतरही काय बाबतीमध्ये असेल, ती सुद्धा माहिती त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल। मला असं वाटतं पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याचा प्रक्रियेचा दिवस हा उद्याचा अंतिम आहे आणि उद्या दुसऱ्या टप्प्यातील सुद्धा नोटिफिकेशन त्या ठिकाणी जाहीर होणार आहे। 1, 2, 3, 4, 5 अशा 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या लोकसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी होणार आहेत। उद्याही काही महत्त्वाच्या नेत्यांची सुद्धा बैठक दादांच्याच उपस्थितीमध्ये काही वेगवेगळ्या विधानसभा लोकसभा मतदारसंघ प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा ही सुद्धा आम्ही पुण्यामध्ये त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आज आपल्यामार्फत हे ज्या ठिकाणी प्रमुख आपल्याला निवेदन करायचं होतं, मी आता दादांना विनंती करतो की त्याने आपल्याशी या ठिकाणी संबोधित करावं। नमस्कार। आमचे प्रमुख अध्यक्ष सुनीलजी, धनंजयजी, संजयजी, रुपाली चाकणकर, अविनाश अधिक आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू, आताच आजची मीटिंग आमच्या आमदारांची सगळ्या मंत्र्यांची का बोलवली होती त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी प्रांताध्यक्षांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितली। आम्ही मध्ये एकत्रपणे चर्चा करून जवळपास महायुतीचे 48 ज्या जागा आहेत त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये साधारण कोणी कोणत्या कोणत्या जागा लढवायच्या त्याबद्दल मागे तुम्हाला मी किंवा देवेंद्रजींनी सांगितले तो 80% काम झालेलं आहे। आता मी आपल्याला सांगतो 99% काम झालेलं आहे। फक्त आमचं ठरलेलं आहे की 28 तारखेला मी, देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे असं एकत्रपणे मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दल बरेचसे उमेदवार, पण आता तर पहिल्या टप्प्यातले उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं, दुसऱ्या टप्प्यातले जाहीर करणं क्रमप्राप्त होतं। त्या पद्धतीनं वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी, इव्हन आम्ही देखील महायुतीचे आणि समोरच्या पक्षांनी देखील, विरोधी पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केलेले याद्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेल्या आहेत आणि राहिलेल्याबद्दलचा 28 तारखेला सगळी नावं त्या ठिकाणी आपल्याला मिळतील। आज मी पहिली रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी
महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील. यामध्ये